तुम्ही या ना. कालिंदी ताई आहेत का? नाही, कालिंदी घरात नाहीये, पण तुम्ही तुम्ही आत तर या ना, या ना. नाही नको, मला त्यांना भेटायचंय. दुर्गा मॅडम असं काय करताय तुम्ही? या या आत या 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 या. बस मी पाणी आणतो. कालिंदीने पुन्हा काही गडबड तर केली नसेल ना, की यांना लीलाबद्दल काही बोलायचं असेल? दुर्गा मॅडम सगळं ठीक आहे ना? ठीक आहे का तुम्ही मला सांगा. म्हणजे मी नाही समजलो. तुम्हाला कसं समजणार? कालिंदी ताई तर मॅडम, अरे कालिंदी बरं झालं तू आलीस, सगळं तुलाच भेटायला आलेत. हो, कारण त्या दिवशी तुम्ही आमच्याकडे नाही, बसा ना, बसा. आओ चहा. हा, नाही नको, थँक्यू. चहा नकोय मला, थँक्यू सो मच. ते हे नानकटाई चे ऑर्डर आहे ना आपल्याला. हो झालं ना. ज्या ऑर्डर सांगितल्या होत्या त्या सगळ्या पॅक करून ठेवल्या. झालं काम ते. आणि तसंही आता तुम्ही म्हणालात ना की ह्यानं माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. तर बायकांमध्ये तुम्ही बसणार आहात का बोलायला? सांगा. आलो. लवकर या, लवकर या. बसा बसा बसा. तू आधी बस. हो. हा. चला सांगा आता काय सांगणार होती. सगळं सविस्तर सांगायचं, मला सगळं ऐकायचंय. आजी मला पण तुम्हाला सगळं सांगायचंय. आजी आज ना मी खूप म्हणजे खूप खुश आहे. तुम्हाला माहितीये आज मी किती ऑर्डर्स घेतल्या, त्या सगळ्या न पाडता नीट सर्व केल्या, किती टेबल साफ केली, तुम्ही तो ओळखू पण शकणार नाही. अभिरामनं तुला ही सगळी कामं सांगितली करायला? मला वाटलं होतं तो तुला ऑफिसचं काही काम सांगेल. पण नाही ना आजी, त्यांनी ना मला आधी तर एक युनिफॉर्म दिला हा, आणि त्याच्यावर आपल्या हॉटेलचा लोगो पण होता. तो घातल्यावर ना मला खरंच खूप छान वाटलं आजी. आणि खरं सांगू का, असं एका जागी बसून करायचं काम असतं ना तर मला बोरच झालं असतं. आणि तुम्हाला माहितीये माझे बाबा ना मला नेहमी म्हणायचे की माणसाने ना असं झटून काम करायचं, म्हणजे समाधानही मिळतं, मन प्रसन्नही राहतं आणि रात्री छान झोपही लागते. आज तसं झालंय माझं. खूप दिवसांनंतर छान दमून मस्त झोप लागणार आहे मला. बापरे लीला, मी सांगू मला तुझ्यावर खूप अभिमान वाटतोय. ते खरंच माझ्या अभिरामनं कधी कामामध्ये नाती आणली नाही. अगदी लीला या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या, पण त्याची तत्व जपणारी बायको त्याला मिळाली आहे. हे बघून खरंच खूप आनंद होतोय. खूप खुश आहे मी आज. लीला, तू म्हणजे ना माझ्या अभिरामच्या आयुष्यात आलेले खणखणीत नाणं आहेस. आपलंच नाणं खोट आहे. ही कालिंदी कधी काय करेल, कशी वागेल याचा काही नेम नाही. पण दुर्गा मॅडम ना नक्की काय बोलायचं असेल कालिंदीशी? आणि कालिंदी तर बँकेतून पैसे आणायला गेली होती ना? अरे मग घरी आल्यावर तिच्या हातात पर्स का नव्हती? हे काय चाललंय तुझं?
हे काय चाललंय तुझं कालिंदी? तू दुर्गा मॅडम कडनं पैसे कशाला घेतेस? नाही ते घेतले नाही आहेत मी. मला अहो नाही काय कालिंदी ताई तुम्हीच आला होतात ना आमच्या घरी पैसे मागायला. काय? अहो लीलाचे बाबा याच आले होते आमच्या घरी एजंट कडून पैसे मागायला. घ्या ना पैसे. असं काय करताय? तुमच्या डोक्यात काय चालू असतं हे तुमचं तुम्हालाच माहित. पण कुठेही पकडले गेलो तर मी नामा निराळी राहणार एवढं तर तुम्हाला कळायला हवं होतं. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी दे. कालिंदी घ्या 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 पैसे. दुर्गा मॅडम माफ करा. हे पैसे तुम्ही ठेवून घ्या. हो तुमचेच पैसे आहेत ते. आधीच एजंटने आम्हाला पैसे दिल्यामुळे आमच्या मनावर आमच्या डोक्यावर खूप ओझं झालंय. काय एजंट कडून पैसे घेतलेत म्हणजे? हो दुर्गा मॅडम, कसं ना आम्हाला कर्ज झालं होतं. एजंटने जेव्हा कळलं की आम्हाला कर्ज झालंय तेव्हा एजंटने आम्हाला ब्लँक चेक दिला आमचं कर्ज फेडण्यासाठी. 18 लाख रुपयाची रक्कम आम्हाला दुसऱ्याला द्यायची होती. आता तुम्ही हे पैसे दिलेत ना ते ओझं आणखी वाढेल. तेव्हा प्लीज